नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी सौ स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 14. आपल्या थर्ड लेसनमधला प्रॅक्टिस सेट 14 आपण सोडवायला काल सुरुवात केली होती. आज आपण त्याचे पुढचे क्वेश्चन नंबर 4, 5 अँड 6 आपण आज सोडवणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 4 काय आहे? फाइंड द स्मॉलेस्ट नंबर. वर्ड एक्झाम्पल आहे हे. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 8, 9, 10, 15 अँड 20 गिव्स अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. अशी संख्या शोधा की ज्याला 8नी, 9नी, 10नी, 15नी आणि 20नी अशा सगळ्या संख्यांनी भाग दिला तर प्रत्येक वेळी रिमाइंडर किती आली पाहिजे? 5. आता आपण काय करायचं? रिमाइंडर 0 येणारी संख्या शोधायची. या सगळ्यांनी भाग दिल्यानंतर रिमाइंडर 0 येईल अशी संख्या म्हणजे काय असते? याचा एलसीएम. आणि मग रिक्वायर्ड नंबर काय असणार आहे? या संख्यांचा एलसीएम. रिमाइंडर 5 येते म्हणजे मग ती संख्या या एलसीएम पेक्षा 5नी काय असली पाहिजे? मोठी असली पाहिजे. म्हणून देअरफॉर रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू एलसीएम प्लस 5. मग आता आधी आपल्याला काय काढावं लागणार आहे? एलसीएम. आता बघा, इथं सगळ्या संख्यांना कोणत्याच एका कॉमन संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण जेवढ्यांना जाईल तेवढ्यांना 2ने आधी डिवाइड करू. 2 4 जा 8, 9 नाही आहे म्हणून जशाला तसं लिहिलं. 2 5 जा 10, 15ला नाही जात. 2 10 जा 20. आता परत 2 2 जा 4, 9 5 15 हे 2च्या टेबलमध्ये नाही आहेत. 2 5 जा 10, 2 1 जा 2, 9 5 15 अँड 5. आता 3ने होतं डिवाइड. बघा, 3 3 जा 9, 5 नाही आहेत 3च्या टेबलमध्ये, 15 आहेत. 3 5 जा 15, परत 5, परत 3 1 जा 3, 5 5 5, 5 1 जा 5. बघा, दिसतंय का? बघा, इथं 3 1 जा 3, 5ला जात नाही म्हणून 5 5 5. आता 5ने दिला. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5. आता आपण आधीच लिहून घेतलेलं आहे की रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू एलसीएम प्लस 5. आधी आपल्याला काय काढावं लागेल? एलसीएम काढावं लागेल. तो आपण इथं बाजूला काढून घेऊ. आधी एलसीएम काढून घेऊ आपण. देअरफॉर एलसीएम इज इक्वल टू, आता सगळे लिहायचे इथं. 2 × 2 × 2 × 3 × 3 × 5. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24 इंटू 5 3 जा 15. 15नी मल्टिप्लाय करा. 15 4 जा 60, कॅरी ऑन आले 6. 15 2 जा 30, 30 × 6, 30 + 6 36. 360 अशी संख्या आहे की जिला डिवाइड केलं तर ह्या प्रत्येकाने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतो? 0. मग आपली रिक्वायर्ड नंबर मात्र काय पाहिजे? आपल्याला याच्यापेक्षा 5नी मोठी पाहिजे. म्हणजे ती किती येणार? पूर्ण स्टेप करायच्यात, लक्षात ठेवा. रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू एलसीएम प्लस 5. एलसीएम आला आपला 360. 360 प्लस 5 इज इक्वल टू 365. आता हे वर्ड एक्झाम्पल आहे म्हणून शब्दामध्ये उत्तर लिहायचं. देअरफॉर 365 इज द नंबर when divided by 8, 9, 10, 15, 20 रिमाइंडर इज 5. याच्यापैकी सगळ्यांनी भाग दिला तर रिमाइंडर काय येणार? 5 येणार. कळालं? खूप मोठी आहे ही एक्सरसाइज. 9 क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे सावकाश सोडवा. बघा, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. रिड्यूस द फ्रॅक्शन. आणि फ्रॅक्शन दिलेले आहेत तुम्हाला. त्यातला फर्स्ट फ्रॅक्शन आहे 348/319. हे फ्रॅक्शन रिड्यूस करताना आपण शिकलेलो आहोत की त्याचं काय काढायचं आधी? जीसीडी बाय डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडने आपल्याला जीसीडी काढायचा, त्याचा एचसीएफ. बघा, 319 1 जा 319, 9 9 18, चला एक 29 उरले. आता हे 29नी कशाला डिवाइड करायचं? 319ला. बघा, इथं 9 आला. 29 1 जा 29, 2 आले रिमाइंडर.
वरून घेतले 9, परत 29 वन जा 29, 0 आलं रिमाइंडर. बघा इथं 0 आलं म्हणजे कोणती संख्या येणार HCF? 29. मग आपण लिहिणार इथं therefore HCF इज इक्वल टू 29. आता हा फक्त HCF आला, तुम्हाला रिड्यूस फॉर्म पण लिहायचा आहे. therefore reduced form इज इक्वल टू, आधी फ्रॅक्शन लिहायचा दिलेला 348/309. याला कशाने डिवाइड करायचं दोघांनाही? या 29. बाजूला रफमध्ये भागाकार करून घ्या. हा तर आपण इथं केलेला आहे बघा. 319 डिवायडेड बाय 29 किती आलेलं आहे ते? 11. आता हे डिव्हिजन आपण रफमध्ये करून घेऊयात. रफ पेजवर करून घेऊ आपण. एक मिनिट. इथं रफ पेजवर आपण करून घेऊ. किती येते? 348 डिवायडेड बाय 29. 29 वन जा 29, 5 0, 29 2 जा 58. टेबल तयार करून घ्यायचा, कारण 29चं टेबल जर तुम्हाला लर्न नसेल तर तो बाजूला तयार करून घ्यायचा 5 पर्यंत सुरुवातीला, आणि तिथपर्यंत झालं तर ठीक आहे, नाही तर मग पुढे पण वाढवायचं. मग याचा कोशंट आला 12. मग 12 अपॉन बघा 221. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 221/247. मग 221 वन जा 221. सबट्रॅक्शन केलं याचं 7 - 1 6, 4 - 2 2, 2 - 2 0, 0 नाही लिहिला तरी चालतो. आता 26चं टेबल तयार करावं लागेल तुम्हाला, किंवा टेबलची वही जवळ ठेवायची, म्हणजे मग तुम्हाला 30पर्यंत टेबल लिहायला सांगितलेत मी. बघा 26चा टेबल जर 9पर्यंत केला तर मोठी संख्या येते, मग आपण 8पर्यंत केला. 26 8 जा 208. मग 208, 26 8 जा 208 लिहिले इथे आपण. मायनस केलं 8, 11मधून 8 गेले 3, इथं कॅरी ऑन आला 1, 13 आलं रिमाइंडर. जर आलं नाही तर बाजूला उभी मांडणी करून वजाबाकी करून घ्यायची आजच्याची. आता ह्या 13नी कशाला डिवाइड करायचं? 26ला. 13 2 जा 26. आणि ज्या संख्येने डिव्हाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो तो असतो आपला HCF. म्हणजे याचा HCF किती आला? 13. therefore HCF इज इक्वल टू 13. आणि आता रिड्यूस फॉर्म लिहायचा. therefore reduced form, बघा therefore reduced form इज इक्वल टू, आधी गणित लिहायचं 221/247. या दोघांनाही 13नी डिवाइड करा आणि बाजूला डिव्हिजन करून घ्या तुम्ही. मी आता तोंडी देते. 13 वन जा 13, खाली 9 उरले. 13 7 जा 91. इथं पण 13 वन जा 13, 11 उरले रिमाइंडर, आणि मग 11 उरल्यानंतर वरती 7 लिहिले तर 117. बघा तुम्हाला इथं भागाकार करून दाखवू का? इथं खूप रफमध्ये करून दाखवते तुम्हाला. बघा हा रफमध्ये भागाकार आहे. 247 डिवायडेड बाय 13. 13 वन जा 13, 11 उरले, वरून 7 घेतले. 13 9 जा 117. अशा पद्धतीने भागाकार करून घ्यायचा रफमध्ये, आणि मग जो तुमचा क्वोशंट येईल भागाकार तो इथं आन्सरमध्ये लिहायचा, जसं की 19. मग हा झाला तुमचा रिड्यूस्ड फॉर्म 17/19. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 437/551. मोठी संख्या इथं लिहिली, त्यांनी आपल्याला 437ने डिवाइड केलं. 437 वन जा 437. याचं सबट्रॅक्शन केलं. बघा 1मधून जात नाही म्हणून हातचा घेतला. 11मधून 7 गेले 4, याचा हातचा 1 इकडं गेला, इथं 4 उरले. हे सगळं मनात करायचं. आता 7वीला आहेत तुम्ही. 4मधून 3 गेला 1, आणि 5मधून 4 गेला 1, 114. मग इथं जी रिमाइंडर उरत असते त्यांनी ह्या पहिल्या डिव्हिजरला डिवाइड करायचं, म्हणून इथं 437 दिले. 114चा टेबल जर आपण 3पर्यंत केला तर तो येतो 342. म्हणजे 114 3 जा 342.
बघा 2 पर्यंत 3 4 5 पर्यंत करायची, याच्यापेक्षा लहान संख्या आली पाहिजे. मग याचे सबट्रॅक्शन केलं आपण. 7 मधून 2 गेले 5, 3 मधून 4 जात नाही म्हणून 13 मधून 4 काढले 9 आणि हातचा आला इथे एक 0. 0 नाही लिहिलं तरी चालतं. आता हा 95 आला. 95ने कशाला करायचा, पहिला जो डिव्हिजर असतो त्याला डिवाइड करायचं. मग 95 1 जा 95. याचं सबट्रॅक्शन केलं. 4 मधून 5 जात नाही म्हणून 14 मधून काढले 9, इथून 0 झाला. 10 मधून 9 गेले 9, 19 आले. बाजूला वाटल्यास सबट्रॅक्शन करून घ्या तुम्ही. 19ने कशाला डिवाइड करायचं, या 95. 19 5 जा 95. इथं आली रिमाइंडर आपली 0. मोठं गणित आहे थोडंसं. याचं तुम्हाला मी फोटो पण पाठवते म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. आता हा आला HCF किती आला, 19. मग इथे लिहिणार आपण आता, देअरफॉर HCF इज इक्वल टू 19. आणि रिड्युस्ड फॉर्म इज इक्वल टू, आधी गणित लिहायचं, 437/551. दोघांनाही कशाने डिवाइड करायचं, 19ने. इज इक्वल टू, बघा आता मी ओरली करते, तुम्ही बाजूला करून घ्या तुम्हाला जर समजलं नाही तर. भागाकार पूर्ण करून मग इथं क्वोशंट लिहायचं. 19 2 जा 38, 8 आणि 5 13, 5 उरले. 19 3 जा 57. परत इथं 19 2 जा 38, 38 गेले याच्यामध्ये 7, 107. बघा क्वेश्चन नंबर 6 आपण बघतोय आता. क्वेश्चन वाचते मी आधी. बघा, द LCM अँड HCF ऑफ 2 नंबर्स इज 432. वर्ड एक्झाम्पल आहे बघा. द LCM अँड HCF ऑफ 2 नंबर्स इज 432 अँड 72 रिस्पेक्टिव्हली. इफ वन ऑफ द नंबर इज 216, व्हॉट इज द अदर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला दोन संख्यांचा HCF आणि LCM दिलेला आहे आणि त्यातला एक नंबर दिलेला आहे 216 आणि तुम्हाला काय काढायचं आहे, अदर नंबर काढायचा. आधी गिव्हन लिहून घ्यायचं. बघा गिव्हनमध्ये तुम्हाला LCM दिलेला आहे 432, HCF दिलेला आहे 72 आणि वन नंबर दिलेला आहे 216 आणि अदर नंबर तुम्हाला काढायचा आहे. आपण LCM आणि HCFचा एक रूल आपण शिकलो बघा मागच्या गणितांमध्ये, मागच्या एक्सरसाइजमध्ये आपण त्या रूलनुसार सगळे. याच्यामध्ये सुद्धा आपण क्वेश्चन नंबर म्हणजे मागच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण रूल व्हेरीफाय केला होता. काय होता तो रूल, प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ HCF अँड LCM. आता 2 नंबर्सपैकी एक नंबर आपल्याला 216 दिलेला आहे आणि दुसरा नंबर आपल्याला काढायचा आहे. समजा आपण तो धरू x. मग x इंटू 216 इज इक्वल टू 432 इंटू 72. आता या x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणून आपण काय करणार, हा 216 इकडं मल्टिप्लाइड इकडं गेला की काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे आपण इक्वेशनचा रूल वापरतोय, फक्त त्याचं डिटेल न करता शॉर्टमध्ये करणार आपण. म्हणजे डिवाइड द बोथ साइड बाय 216. याला आपण डिवाइड केलं की 216 कटून जाणार. बघा डिवाइड बाय 216 हा कटून गेला. x इज इक्वल टू, बघा 216. आता 216चा टेबल करायचं, याचं मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी यांनी याला भाग द्यायचा. 216चा टेबल जर आपण केला 2 पर्यंत, तर 6 2 12, चला 1 बे 1 बे आणि 1 3 बे 2 4, किती आलं 432. म्हणजे 200 1 जा 216 1 जा 200 आणि 216 2 जा 432. आता इथं किती उरलं, 2 इंटू 72. याचा गुणाकार करायचा, 2 2 जा 4 आणि 2 7 जा 14. म्हणजे किती आला तुमचा नंबर, 144 आला आपला हा नंबर. मग आता शब्दामध्ये उत्तर लिहायचं वर्ड एक्झाम्पलचं नेहमी. देअरफॉर अदर नंबर इज 144. कळालं.
बघा क्वेश्चन नंबर 7 आहे. द प्रॉडक्ट ऑफ टू डिजिट नंबर इज 765. आता नंबर नाही दिले, डायरेक्ट त्याचा काय दिलेला आहे आपल्याला, प्रॉडक्ट. अँड देअर HCF इज 3. व्हॉट इज देअर LCM. सोपं आहे खूप. गणित परत एकदा वाचायचं. द प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर इज 765 अँड देअर HCF इज 3. फाइंड द LCM. गिव्हन लिहून घ्यायचं आधी. प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू 765. HCF इज 3 अँड LCM तुम्हाला काढायचं. बघा रूल लिहिणार आधी आपण. प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर इज इक्वल टू HCF इंटू LCM. मग देअरफॉर आता हा प्रॉडक्ट दिलेलाच आहे आपल्याला. 765 इज इक्वल टू HCF दिलेला आहे 3. LCM तुम्हाला काढायचा आहे. तो आपण LCMला LCM जरी लिहिलं तरी चालेल, तुम्ही एखादं लेटर घेतलं तरी पण चालेल. आता आपल्याला इथे बघा दोन्ही साईडला आपण कशाने डिवाइड करणार, 3ने. म्हणजे इथे 3 कटून जातील. 3 कटले. इथे 3ने डिवाइड करायचं, ते बाजूला करून घेऊ आपण. 765 डिवायडेड बाय 3. 3 2 जा 6, 1 उरला. 3 5 जा 15, परत 1 उरला. 3 5 जा 15, किती उरला, 0 0. म्हणजे किती आला क्वेश्चन, तो आला तुमचा 255. Therefore LCM is equal to 255. कळालं. गणित वाचते मी. A trader has 3 bundles of string, 392 meter, 308 meter and 490 meter long. What is the greatest length of string that the bundles can be cut off into without any leftover string? म्हणजे एका ट्रेडरकडे 392, 308 मीटर आणि 490 मीटर लॉंग स्ट्रिंग असलेले बंडल आहेत आणि त्याला त्या स्ट्रिंगचे कट करायचे, तुकडे करून त्याला विकायचे. तर त्याने ते किती लांबीचे करावेत त्याचे स्ट्रिंगचे, की मग काही पण तुकडा उरला नाही पाहिजे प्रत्येक बंडल मधला. याचं काय काढावं लागेल आपल्याला, त्याचे तुकडे करायचे. म्हणजे टोटल स्ट्रिंग पेक्षा काय येणार, ती लहान येणार आणि सगळ्यांचे समान झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची की ज्यांनी ह्या तिघांनाही काय होईल, डिव्हाइड होईल. म्हणजेच आपल्याला काय काढायचा, HCF काढायचा. आधी गिव्हन लिहायचं. गिव्हन दिलेलं आहे तुम्हाला लेंथ ऑफ स्ट्रिंग इन 3 बंडल्स. 3 बंडल्स मधली लेंथ दिलेली 392 मीटर, 308 मीटर अँड 490 मीटर. ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग टू बी कट इज इक्वल टू HCF. आपल्याला काय काढायचे हे आपण आधी लिहिणार आहोत की ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग टू बी कट इज HCF. मग आता HCF आपण काढणार आहोत. बघा सगळ्या इव्हन नंबर आहेत, म्हणजे 2ने डिव्हिजिबल आहेत. 2 1 जा 2, 1 उरला इथं. 2 9 जा 18, परत 1 उरला. 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 5 जा 10. तिघांनाही डिव्हाइड झालं म्हणून 2ला राईट केलं आपण. आता बघा 2 इव्हन आल्यात पण एक काय आली, ऑड आली. आता याला कशाने डिवाइड होतं, 3ने होतं का, नाही होत. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण वापरली तरी नाही होत. या तिन्हीच नंबरला 7ने डिवाइड होतं. करून बघा तुम्ही, बाजूला रफमध्ये भागाकार करून बघा. बघा 7 2 जा 14, कारण 7 3 जा 21 ह्या 19 पेक्षा काय येते, मोठी येते. ओरली करते मी, तुम्हाला पण करता आलं पाहिजे. 14 गेले याच्यातून, किती उरले 5, किती झाले हे 56. 7 8 जा 56. परत इथं 7 2 जा 14, 1 उरला. 7 2 जा 14. 7 3 जा 21, 1 उरला. 21 3 उरले. 7 5 जा 35. आता इथं 28 22 अँड 35, या दोघांना 7ने जातो पण याला जात नाही. या दोघांना 2ने जातो पण याला जात नाही. म्हणजे या तिघांनाही भाग जाईल अशी कुठलीही कॉमन नंबर आपल्याला नाहीये.
म्हणजे आपण HCF काढताना फक्त कॉमन घेतो. याचं तुम्ही पुढे केलं कंप्लीट प्राईम नंबर्सचं तरी चालतं, किंवा तुम्ही एवढं ठेवलं तरी पण चालतं, कारण याच्यामध्ये तुम्हाला काहीच कॉमन नाही आहे. पण तरी पण समजा तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर बघा 7नी डिव्हाइड केलं, 7 4 जा 28, इथं जात नाही म्हणून 22, 7 5 जा 35, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 5 ला 5. आता हे सगळे प्राईम नंबर झाले. 2 1 जा 2, 11 तसाच, 5 तसाच. मग परत 11 1 जा 11, 5 आणि 5 1 जा 5. आता इथं का नाही करायचं आपण, कारण ह्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. याचा उपयोग कधी असला असता, LCM काढायचा असता तर. पण इथं आपल्याला LCM नाही काढायचा. काय काढायचं आहे, HCF काढायचं. म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं तरी चालण्यासारखं आहे. मग देअरफॉर HCF इज इक्वल टू 2 × 7 इज इक्वल टू 14. मग आता शाब्दिक गणित आहे म्हणून आपण शब्दामध्ये उत्तर लिहिणार आहोत. तर काय दिलेलं आहे, ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग. बघा, देअरफॉर ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग टू बी कट इज 14 मीटर. समजलं? काय काढायचा, HCF. आता पुढचं एक्झाम्पल आहे 9th एक्झाम्पल. थोडं स्टार क्वेश्चन आहे बघा 9th एक्झाम्पलमध्ये. क्वेश्चन वाचते मी. विच 2 consecutive even numbers have LCM 180? आता याच्यात काहीच दिलं नाही आहे आपल्याला. 2 नंबर पण दिलेले नाही आहेत, HCF पण दिलेला नाही. फक्त काय दिलेलं आहे, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे काय, समसंख्या. आणि कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, तर क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या. म्हणजे क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांच्या समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो, 2चा. म्हणजे 4 4च्या पुढची समसंख्या 6, कितीचा फरक आहे, 2चा. मग तशा 2 संख्यांचा HCF हा नेहमी किती असतो, 2 असतो. बघा आता आपण सोडवणार आहोत. समजा लेट 2 consecutive even numbers are x and x plus 2. कारण 2चा फरक असतो. पहिली जर x असेल तर दुसरी 2नी काय असते, मोठी असते. गिव्हनमध्ये LCM दिलेला आहे 180. आणि कोणत्याही 2 क्रमाने येणाऱ्या ज्या समसंख्या असतात त्यांचा HCF हा नेहमी किती असतो, 2 असतो. कारण त्या इव्हन नंबर आहेत, त्या दोघांनाही 2नी डिव्हाइड होतं. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही 2 क्रमाने येणाऱ्या संख्या घेऊन बघा. बघा समजा 24 26, तर दोघांनाही 2नी डिव्हाइड केल्यानंतर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 3 जा 4. ह्या ज्या संख्या येतात 2नी डिव्हाइड केल्यानंतर त्या नेहमी कोप्राईम येतात, कारण त्या क्रमाने येणाऱ्या नॅचरल नंबर्स असतात. आणि ह्या नॅचरल नंबर्स क्रमाने येणाऱ्या 2 नॅचरल नंबर्स नेहमी काय असतात, कोप्राईम असतात, कोणत्याच एका टेबलमध्ये नसतात. म्हणजे याचा HCF काय येणार, 2. मग इथं कारण काय लिहिणार आपण, इथं HCF ऑफ 2 consecutive इव्हन, हे फक्त इव्हनला लागू होतं. इव्हन नंबर इज ऑलवेज 2. म्हणजे प्रत्येक वेळी तो किती येतो, फक्त 2च येतो. मग प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स, आता रूल लिहिणार आपण. प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM. आता HCF इंटू LCM, आपण LCM आधी लिहून घेतला 180. HCF किती आहे, 2. मग x इंटू x प्लस 2 इज इक्वल टू, या दोघांचा गुणाकार केला तो आला 360. आता हे 2 पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आपण आता काय करणार आहोत, 360चे असे 2 फॅक्टर शोधायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 360 आलं पाहिजे आणि त्या क्रमाने येणाऱ्या 2 इव्हन नंबर असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही 36 × 10 केला तर 360 येणार, पण याचं क्रमाने येणार आहेत का, या नाही. आता बघा 18 and 20, बघा 18 दोन्ही 36, 18 and 20, आणि याचं पण मल्टिप्लिकेशन पण 360 येतं. आणि ह्या क्रमाने येणाऱ्या 2 काय आहेत, इव्हन नंबर आहेत. बघा 18 × 20 इज इक्वल टू 360. देअरफॉर 2 consecutive नंबर्स, आपल्याला काय विचारलेले आहे, 2 consecutive नंबर्स
2 consecutive numbers are 18 and 20. कळालं? आज आपला हा प्रॅक्टिस सेट संपलाय. या प्रॅक्टिस सेटवर आपण 3 व्हिडिओ केलेले आहेत. तर हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. हा थोडासा अवघड आहे हा प्रॅक्टिस सेट. आणि क्लासवर्क आणि होमवर्क दोन्हीमध्ये सोडवा, शिवाय रफमध्ये